उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट। राजधानी दिल्लीत उपराष्ट्रपतींशी झाली चर्चा। E20 मिश्रणाविरुद्धची सोशल मीडिया मोहीम ही राजकीयदृष्ट्या मला लक्ष्य करण्याकरता पैसे देऊन केलेली मोहीम असल्याचा गंभीर आरोप रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केला। सोशल मीडियावर जी मोहीम चालवण्यात आली त्यात काहीही तथ्य नाहीये असं नितीन गडकरी म्हणाले। 34 जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत हालचालींना वेग आलाय। बिहारमध्ये काँग्रेसनं सोशल मीडियावर मोदींच्या मातोश्रींचा AI निर्मित व्हिडिओ पोस्ट केला। यामुळे भाजपनं आंदोलन करत याचा निषेध केला। दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। सुशीला कार्कींकडे नेपाळच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। नेपाळमध्ये हिंसाचाराच्या घटनेनंतर सत्तांतर झालंय। सोशल मीडियावर बंदी घातल्यानं तरुणांनी हिंसाचार केला होता। एक महत्त्वाची बातमी स्क्रीनवर आपण बघतोय। मराठा आंदोलनासंदर्भातली बातमी आहे। मराठा आंदोलनामध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले होते ते गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सरकारने GR काढलेला आहे। पण हे कुठले गुन्हे मागे घेतले जाणार तर मोर्चा काढणे, घेराव घालणे, निदर्शनावेळी दाखल जे गुन्हे आहेत त्याच्याच बाबतचा GR काढण्यात आलेला आहे। जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते मागे घेतले जाणार नाहीत हे स्पष्ट करण्यात आले सरकारकडून। आधीच राजकीय सामाजिक आंदोलनातील खटले सरकार मागे घेणार आहे। सरकार मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार आहे त्या संदर्भातला GR सरकारने काढलेला आहे। आंदोलनातले गुन्हे मागे घेण्यासंदर्भातला हा सरकारचा GR आहे। गंभीर गुन्ह्यांसंदर्भात यामध्ये वाच्यता नाही कारण ते यामध्ये इन्क्लूड नाहीत याची स्पष्टता आधीच करण्यात आलेली होती। अजून एक मोठी बातमी बघूया। मराठा आरक्षणाविरोधात नांदेडमधील शिवा संघटनेने याचिका दाखल केली आहे। त्यामुळे संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्याबद्दल मराठा समाजात तीव्र नाराजी आहे। धोंडे यांच्या संस्थेच्या आश्रमशाळेतून TC काढून घेण्याकरता तब्बल 21 मराठा विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत। लोहा तालुक्यातील रिसनगाव इथल्या मा मीनाताई ठाकरे आश्रमशाळेतल्या 21 मराठा विद्यार्थ्यांनी TC काढण्याकरता सामूहिक अर्ज केलेला आहे। अजून एक महत्त्वाची बातमी बघूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी आहे। 34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालंय। सरकारने GR जाहीर केलेला आहे। नाशिक जिल्हा परिषद सर्वसाधारण गटाकरता अध्यक्षपद आरक्षित असणार आहे तर ठाण्याचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेकरता आरक्षित आहे। पुण्याचं अध्यक्षपद हे सर्वसाधारण गटाकरता आरक्षित असणार आहे। नाशिक जिल्हा परिषद सर्वसाधारण गटाकरता अध्यक्षपद आरक्षित असणार आहे। बातमी 36 जिल्ह्यांची। सोने आणि चांदीच्या किमतीने नवा उच्चांक गाठलाय। दिल्लीच्या सराफा बाजारामध्ये सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅमला 1,13,800 रुपये इतकी झाली आहे। या वर्षात सोन्याचे दर तब्बल 34,850 रुपये म्हणजे 44% वाढले आहेत तर चांदीचे दर 42,300 रुपयांनी वाढले आहेत। ऑगस्ट 2025 मध्ये महागाई मासिक आधारावर अल्प प्रमाणात वाढून 2.07% झाली आहे। मुख्यत्वे भाज्या, मांस आणि मासे यांच्या किमती वाढल्यामुळे महागाई वाढली आहे। त्याआधी जुलै महिन्यामध्ये ही महागाई 1.61% झाली होती। गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे त्यामुळे सध्या उकाडा आणि उन्हाचा ताप सहन करावा लागतोय। दरम्यान संपूर्ण राज्यात आजपासून पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। हार्बर मार्गावरील कुर्ला ते टिळकनगर स्थानकांदरम्यान नवीन मार्गिकेच्या कामाकरता आज रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत सुमारे 14.5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे हार्बर मार्गावरील वडाळा रोड मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद राहील। वाहतुकीकरता एल्फिस्टन पूल बंद करण्यात आलाय त्यामुळे या मार्गावरील ST महामंडळाच्या बसच्या मार्गात बदल करण्यात आलाय। बदललेल्या मार्गात STचा प्रवास काही किलोमीटरने वाढणार असल्याने STच्या तिकीट दरात वाढ करण्यात आलेली आहे। खड्ड्याच्या समस्येवर तोडगा काढण्याकरता अपयशी ठरल्यावरून उच्च न्यायालयाने मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका आणि अन्य प्राधिकरणांवर कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढले। वर्षानुवर्ष सुस्थितीत राहिलेल्या रस्त्यांची गेल्या काही वर्षांपासून एकाच पावसात चाळण का होतीये असा संतप्त सवाल न्यायालयाने विचारला।
ससून रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची 354 पदं भरली जाणार आहेत। याकरता भरती प्रक्रिया सुरू आहे। 36,000हून अधिक उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत। यात कक्ष सेवक पदाच्या 165 जागांकरता सर्वाधिक 14,246 अर्ज आलेले आहेत। नरिमन पॉइंट इथल्या विधान भवनाजवळील भूखंडावर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची इमारत उभी राहणार आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने हा 16,842 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड 3,472 कोटी रुपयांना आरबीआयला दिला आहे। या भूखंडाच्या विक्री करारावर दोघांनी स्वाक्षऱ्या केल्या। राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांकरता आरक्षणाची यादी जाहीर झालेली आहे। विविध प्रवर्गानुसार ठरवण्यात आलेल्या या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या केंद्रस्थानी कोण राहणार हे निश्चित झालेलं आहे। महत्त्वाची बातमी नागपुरातून ही बातमी आहे। नागपूरच्या रामटेकमध्ये कौशल्यवर्धन केंद्र हे टाटा टेक्नॉलॉजी तयार करणार आहे। हे कौशल्यवर्धन केंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार आहे। म्हणजे त्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला या संदर्भातला। दरवर्षी 3,000 विद्यार्थ्यांना यातून प्रशिक्षण मिळणार आहे। इमारत बांधकाम प्रशिक्षण सुविधांसह 115 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे। टाटा टेक्नॉलॉजी तर्फे 98 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। बातमी नागपूरमधूनच आहे। अजून एक महत्त्वाची बातमी आहे। नागपूरच्या मानकापूर या उड्डाणपुलावर स्कूल व्हॅन आणि स्कूल बसमध्ये झालेल्या अपघातात एका विद्यार्थिनीचा आणि चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। यात 8 विद्यार्थी जखमी झाले होते। सगळ्या इतर विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। विद्यार्थिनी सानवी देवेंद्र खोब्रागडे आणि स्कूल व्हॅन चालक ऋतिक कनोजिया अशी मृतकांची नावे आहेत। स्कूल व्हॅन कोराडी इथल्या भवन्स विद्यालयातील मुलांना घेऊन जात होती। तेच विरुद्ध दिशेने नारायणा विद्यालयाची बस नागपूर शहराच्या दिशेने येत होती। यामध्ये एकही विद्यार्थी नव्हता। उड्डाणपुलाचा मागचा काही भाग दिवसांपासून त्या भागावर काम सुरू आहे, त्यामुळे एकाच बाजूने दोन्ही वाहतूक सुरू आहेत। स्कूल बस आणि स्कूल व्हॅनची समोरासमोर धडक झाली आणि भीषण अपघात झाला। यामध्ये स्कूल बसचा प्रवास सुरक्षित आहे का असा प्रश्न घटनेने निर्माण झालाय। आता ठाण्यातून एक मोठी बातमी बघूया। ठाण्याच्या मुंब्र्यामध्ये एका ग्राहकाने ऑनलाईन चिकनची ऑर्डर केली, पण डुकराचं मांस दिल्याच्या संशयातून त्या ऑनलाईन कंपनीच्या गोडाऊनची तोडफोड करण्यात आलेली आहे। तोडफोडीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। ऑनलाईन चिकन मागवण्यात आलं, पण त्या ऑनलाईन चिकनच्या ऐवजी डुकराचं मांस आलं। त्यामुळे डुकराचा मांस दिल्याच्या संशयावरून त्या ठिकाणी जाऊन तोडफोड करण्यात आलेली आहे कंपनीच्या परिसरात जाऊन। मग शेवटी पोलीस तिथे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। गोडाऊनची तोडफोड झालेली आहे। मुंब्र्यातला हा भाग आहे। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। धुळ्यामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने आंदोलन केलं। मराठा समाजाकरता काढलेला शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली। ओबीसीतून आरक्षण न देण्याचीही मागणी करण्यात आली। यावल तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाने आंदोलन केलं। मराठा समाजाकरता काढलेला जीआर तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली। जीआर रद्द न केल्यास ओबीसी समाज तीव्र आंदोलन करणार आहे असा इशारा देतोय। हिंगोलीमध्ये बंजारा समाजाने उपोषण केले। एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान बंजारा समाजाच्या तरुणांनी रॅलीही काढली होती। जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी समाजाने मोर्चा काढला। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची मागणी करण्यात आली। मोठ्या संख्येने नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला। लातूरमध्ये आरपीआय नेते सचिन खरात यांनी भरत कराडच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं, तर कुटुंबाला शासकीय नोकरी द्या आणि 10 लाखाची मदत करा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। मराठा आरक्षणाला जर मंत्रिमंडळातले मंत्रीच विरोध करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं आमदार शशिकांत शिंदे म्हणाले। सरकारमध्ये एकवाक्यता नाहीये, त्यांनी फक्त 2 समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे असा आरोप शशिकांत शिंदे यांनी केलेला आहे।
आता आपण एक सविस्तर बातमी बघूया। नवी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने देशाच्या विविध भागांमधून आयसिसच्या 5 दहशतवाद्यांना अटक केलेली आहे। यातील दोघांना दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली आहे। हे दोघेही दहशतवादी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी परिसरात राहत होते। दरम्यान दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्या ठिकाणी येऊन त्यांच्या घराची झाडाझडती घेतलेली आहे। या प्रकरणी आता उल्हासनगर पोलिसांना जाग आली। भाडेकरू ठेवताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे। हे दोघं सापडले दिल्लीला, मात्र ते राहत होते मुंबई जवळचे उपनगर उल्हासनगर इथं। तर त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या घराचीही झाडाझडती घेण्यात आली। भाडेकरूचं पोलीस व्हेरिफिकेशन आणि त्याचे जे काही KYC डॉक्युमेंट आहेत ते संबंधित पोलीस स्टेशनला जमा करणं हे बंधनकारक आहे। या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त विशेष शाखा यांनी एक मनाई आदेश पण काढलेला आहे। त्या मनाई आदेशाचा जर कोणी भंग करत असल्याचं आढळलं तर आम्ही त्यांच्यावरती पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करणार आहोत। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये जय मल्हार सेनेची बैठक पार पडली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जो पक्ष मूळ ओबीसीला तिकीट देईल त्यांनाच धनगर समाज मतदान करणार, अन्यथा धनगर समाज मतदान करणार नाही असा निर्णय घेण्यात आलाय। वर्ध्याच्या हिंगणघाटात पावसाचे पाणी घरामध्ये शिरलं, त्यामुळे घरातील साहित्याचं नुकसान झालं। 60हून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याचं बघायला मिळालं। महाराष्ट्र युवक काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीचा वाद पुन्हा पेटला। पक्षाच्या नियमावलीनुसार अध्यक्षपदाकरता वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष असते, पण 37 वर्षीय शिवराज मोरे यांची नियुक्ती कशी करण्यात आली असा सवाल युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशिष मंडपे यांनी विचारला आहे। वर्धा जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपलं। वर्धा, राळेगाव, कारंजा, सावरडोह, चाणकी, भगवा या मार्गावर पाणी साचलं। रस्ते बंद झाल्यानं विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला। केंद्राच्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास यंदाच्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास 15 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय। दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढील 3 दिवस सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्यांवरील वस्तू आणि सेवा करात झालेल्या कपातीचे फायदे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातील अशी घोषणा देशातील प्रमुख बांधकाम आणि विकासक संघटना क्रेडाईने केली आहे। त्यामुळे देशातील घरं स्वस्त होणार आहेत। सरकार इथेनॉल मिसळलेल्या पेट्रोलचा विचार करत आहे। गडकरी म्हणाले की ब्राझील गेले 49 वर्षांपासून असं मिश्रण वापरत आहे। सगळ्या चाचण्या पूर्ण झाल्यावर प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाकडे जाईल आणि नंतर कॅबिनेट निर्णय घेईल असे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले। केवळ दिल्ली NCR प्रदेशातच का? सगळ्या देशांमध्ये फटाके वाजवण्यावर निर्बंध का नको असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला। शुद्ध हवा मिळणं हा केवळ दिल्लीकरांचाच नव्हे तर देशातील सगळ्या नागरिकांचा हक्क आहे असं न्यायालयाने नमूद केलं। 2 वर्षांपूर्वी MMRDAच्या ताब्यातून देखभालीकरता मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित केलेले रस्ते आणि पूल आता पालिकेला डोईजड ठरू लागलेले आहेत। पूर्व द्रुतगती महामार्गावरील 11 पादचारी पुलांची महापालिकेकडून डागडुजी केली जाणार आहे। त्यापैकी एका पुलाची 1.5 कोटींची निविदा काढण्यात येणार आहे। उपनगरीय लोकलमध्ये एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान विना तिकीट तसंच चुकीच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या 7,74,000 प्रवाशांवर पश्चिम रेल्वेने कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये 23 कोटी रुपयांचा दंड वसूल केलेला आहे। गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत फुकट्या प्रवाशांमध्ये 35% वाढ झालेली आहे। लोणावळा स्कायवॉक प्रकल्पाबाबत पुणे जिल्हाधिकारी दालनामध्ये आमदार सुनील शेळकेंच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये पर्यटन वाढ, पायाभूत सुविधा, पर्यायी रस्ते तसंच स्थानिकांना रोजगारासंदर्भात उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी आढावा घेण्यात आला। सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणारा तळेरे गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग आजपासून वाहतुकीला खुला करण्यात आला। गगनबावडा घाटात दरड कोसळली होती, वाहतूक 8 दिवसांकरता बंद होती। एक सविस्तर बातमी बघूया। चाक निखळलेल्या विमानाचं मुंबई विमानतळावर यशस्वी लँडिंग करण्यात आलंय। गुजरातच्या कांडलावरून मुंबईला स्पाइसजेटच्या Q400 विमानानं उड्डाण केलं। उड्डाण केल्यावर विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलला विमानातून एक वस्तू खाली पडताना दिसली। यानंतर विमानाच्या पायलटला याची माहिती देण्यात आली। तसंच ATCनं धावपट्टीवर जीप पटवून पडलेल्या वस्तूची खातरजमा केली। तेव्हा धावपट्टीवरून एक चाक
आणि धातूची रिंग सापडली अशी माहिती कांडला एसटीने दिली आहे। दरम्यान मुंबई विमानतळालाही याची माहिती दिली गेली। मुंबईत विमानतळावर अग्निशमन दल आणि बचाव पथकाला तयार ठेवण्यात आलं, पण मुंबई विमानतळावर विमानाचं सुरक्षित लँडिंग झालं। या विमानाची 70 ते 80 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे। विमानाला एकूण 3 लँडिंग गिअर आहेत, 4 चाकं आहेत, तर सुरक्षेकरता लँडिंग गिअरवर 2 चाकं आहेत। परत एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। सोयगावमध्ये वन्यजीव प्रेमींनी मोर्चा काढला। अजगराच्या हत्या करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं। वर्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। यामुळे यशोदा नदीला पूर आलाय। पुरामुळे वर्धा राळेगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। अनेक घरात पाणी शिरले, जनजीवन विस्कळीत झालंय। चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। सतत पावसामुळे वरोरा चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक मार्ग बंद झाले। दरम्यान दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। परभणी जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली, त्यामुळे मूग पिकाचं नुकसान झाण्याची शक्यता आहे। दरम्यान शेतकरी चिंतातूर आहे। सगळ्या आरोपींना कायदेशीर भाषेत उत्तर देणार असल्याचं वक्तव्य खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी म्हटलंय। वाल्मिक कराडची उपमा दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। छत्रपती संभाजीनगरच्या सारोळामध्ये अंजना नदीपात्रातून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। वारंवार पूल बनवण्याची मागणी केल्यावरही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलाय। तातडीने पूल बनवण्याची मागणी करण्यात आली। वर्धा जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला, यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी चिंतातूर आहे। तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करतो आहे। जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये हवामान बदलामुळे मोसंबीचं मोठं नुकसान झालं, यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतातूर झालाय। प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रायगडच्या महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी काळसर येत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली। दरम्यान नदीचं पाणी प्रदूषित झालंय, मंडळाकडून ते तपासणीला पाठवण्यात आलंय। नांदेडच्या कंधार तालुक्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। दमदार पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान शेतकऱ्यांनी आंदोलनातून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। जिल्ह्यात वर्धा, वैनगंगा आणि इतर नद्यांच्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। दरम्यान पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। परभणीच्या रामनगर तांड्यामध्ये चाकूचा धाक दाखवत 12 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला। या प्रकरणात बंजारा समाजाने कठोर कारवाई केली। सोलापूरमध्ये काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरताना दिसल्या। 40 कोटी रुपयांच्या कामाचा आढावा घेताना प्रणिती शिंदेंनी अधिकाऱ्यांना खडसावलं। 20 मे पासून बंद असलेली किल्ले सिंधुदुर्ग होडी सेवा सुरू करण्यात आली आहे। पावसाळी वातावरण आणि समुद्रातील परिस्थिती पाहून किल्ला होडी सेवा सुरू करण्यात आली आहे। वर्धा जिल्ह्यात 2 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। कारंजा तालुक्यातील सावरडोह जवळच्या खडक नदी दुथडी भरून वाहत असल्याने कारंजा माणिकवाडा मार्ग वाहतुकीकरता बंद करण्यात आलाय। बीड जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे। ग्रामीण भागात अधिकाऱ्यांकडून कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। सातारा जिल्ह्यातील कास पुष्प पठार पर्यटकांकरता 4 सप्टेंबर पासून खुलं करण्यात आलंय। फुललेल्या विविध दुर्मिळ फुलांचा रंगोत्सव पाहण्याकरता देशभरातून नव्हे तर परदेशातून देखील मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत। अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीकरता मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढला गेला। नागपूरच्या जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून 450 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय। जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून 4 कोटी प्राप्त झाले। त्यात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याबरोबरच सुरक्षा रक्षकांची देखील नेमणूक केली जाणार आहे। बातमी आहे नागपुरातून। नागपूर शहरामध्ये खासगी ट्रॅव्हल्स बसेसना पिकअप आणि ड्रॉप करता करण्यात आलेल्या बंदीसह 6 महिन्यांची वाढ त्यात करण्यात आली आहे। 12 मार्च 2026 पर्यंत हा आदेश लागू असणार आहे। शहरातील वाढती वाहतूक कोंडी, प्रदूषण, अपघातांचा संभाव्य धोका लक्षात घेता वाहतूक शाखेने हा आदेश जारी केलेला आहे। साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये कोयना नदी पात्रात पाणी कमी झाल्याने शेकडो गणेश मूर्ती उघड्यावर पडल्या। दरम्यान मल्हारपेठच्या शिवतेज गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या मूर्ती पुन्हा विसर्जित केल्या। गणेश भक्तांच्या धार्मिक भावना जपल्याने युवकांचं कौतुक होत आहे।
वर्ध्यामध्ये मुसळधार पाऊस झाला, हाहाकार माजला। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील नाले तुडुंब भरून वाहत आहेत। गणेशनगर भागात घरासमोर आलेल्या नालीच्या पाण्यामध्ये 3 वर्षाचा चिमुकला वाहून गेला। दुर्दैवानं त्याचा मृत्यू झाला। डुगू पंकज मोहदुरे असं या चिमुकल्याचं नाव आहे। या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे। बीडच्या अंबेजोगाईत पत्नीनं तिच्या पतीला जीवघेणी मारहाण केलेली आहे। याच पतीचा मृत्यू झालाय। पत्नी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पती सतत दारू पितो आणि वाद करतो, यामुळे ही घटना घडली असं पत्नीचं म्हणणं आहे। नागपुरामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या कारला अचानक आग लागली। सुदैवानं कारमधील सगळेजण सुरक्षित असल्याची माहिती मिळते। दरम्यान अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। सटाण्यामध्ये अपघाताची मालिका सुरूच आहे। नामपूर मार्गावर भरधाव वेगानं जाणारा कंटेनर उलटला, चालकाचा मृत्यू झाला। क्लीनर गंभीर जखमी झाला। काल रात्री पिकअप आणि कारचा अपघात होऊन 3घांचा मृत्यू झाला।